जाणार आहोत. शेवटचा सामना या ठिकाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि आपण जाऊ आणि शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसातील क्वालिफाय मॅच. जर्मन जोबेली वर्सेस शाहूराजे वडवली. 3 षटकांचे मॅच आणि 3 षटकांच्या मॅच मध्ये आपण जाऊ लगेचच या ठिकाणी. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विवेक गायकवाड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होता. स्ट्राईक एंडला धनराज म्हात्रे. सकाळच्या सत्रामध्ये 2 सामने त्यांनी अतिशय दिमागदार पद्धतीने जिंकलेले आहेत आणि आता ज्या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज विवेक गायकवाड सज्ज होतात. पहिला बॉल अतिरिक्त थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. पंच दर्शवतात की वाईट बॉल आहे. स्क्वेअर चेंडू या ठिकाणी टाकण्यात आलाय आणि पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव मिळते. अर्थातच बॅटिंग करत असताना साहिल मसने येतात. खास करून पोलीस होण्याची त्यांची इच्छा आहे. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक महेंद्र धुळे आणि आता झेल ड्रॉप या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पहिल्या बॉलवरती वाईड आली आणि त्यानंतर लगेचच कमबॅक करण्याचा प्रयत्न होता विवेक गायकवाडचा. फटका जरूर फसला होता धनराज म्हात्रे यांचा आणि ते झेल घेता घेता जणू काही महेंद्र धुळे अगदी आपण पाहिलं तर हा चेंडू हातामधून निसटला असंच म्हणावं लागेल. झेल ड्रॉप कॅचेस बिन द मॅचेस. धनराज म्हात्रेला जीवनदान देणं थोडंसं जोबेली संघाला महागात पडू शकतं. शॉर्ट ऑफ लेन पॉइंटच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा पार आणि आता लगेचच त्याचा प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळालं. बॉल चाललाय सीमा पार. धाबा मिळत आहेत 4. चला बॉल चाललाय या ठिकाणी ऑन साइडला आणि आता फटका फसलाय. करण धुळे आलेत वेगाने. फलंदाज झालाय बाद आणि आता धक्का क्रमांक पहिला लागलाय. टीम शाहूराजे वडवली संघाला फलंदाज या ठिकाणी ज्याने चौकार नुकताच लगावलाय आणि त्यानंतर विकेट सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. विवेक गायकवाड चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्यांनी केली. पहिला चेंडू जणू काही दिशेपासून ते बरकटले. अतिरिक्त बाउन्स त्याने टाकला आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा धावफलकावरती 5 चौकार आल्यानंतर इथे मात्र आता विकेट गमावली आहे. चला जोबेली टीमला विनंती राहील लवकरात लवकर सामना स्पीडअप करा. पाच धावा धावफलकावरती. षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्ट्राईक एंडला न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. यश भुई. या दरम्यान लाईन चांगली आहे. गोलंदाज विवेक गायकवाड षटक क्रमांक पहिला हाताळत असताना आणि 3 षटकासाठी केवळ 15 मिनिटं देण्यात येतील. लक्षात असू द्या कारण
आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे, संध्याकाळचं सत्र आहे. सूर्य देवता सुद्धा हळूहळू अस्ताला चालली आहे. इथे मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, विवेक गायकवाडने पायामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक पहिला चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ झालेला आहे. विकेट पहिली महत्वाची धनराज मात्रेची कॅरी केली विवेक गायकवाडने आणि आता धावसंख्येवरती रोख लावण्याचा प्रयत्न. ज्याच्या बॅटमधून चौकार आला ना नरेश ठाकरे, त्याच फलंदाजाला बाद करण्यात आलाय. धाबा फलकावरती 6. ओ शेवटचा बॉल हा सुद्धा राहिला विवेकच्या नावावरती. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत फक्त आणि फक्त केवळ 6 धाबा 1 विकेट्सनी गमावली आहे. शाहूराजे वडवली संघाने. शेवटचा अंतिम सामना आहे, क्वालिफाईंग मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज करण धुळे अर्थात केडी बदलापूरचा बंडर बॉय. चला जोबेली संघाला विनंती राहील आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ नको. गीतेश अण्णा ठाकरे यांच्या वतीनं जोबेली टीमला शुभेच्छा, टीम वडवलीला सुद्धा. आणि आमचे युवराज कॅटरिंग सर्व्हिसचे गिरीश ठाकरे यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. गिरीश ठाकरे आमचे अत्यंत जवळचे मित्र. षटक क्रमांक 2 मध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात झालेली आहे. पहिला बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचे धुळे, कदाचित त्यांचा अंदाज चुकला. मी तर म्हणे लक्ष शेवटपर्यंत होतं, असं वाटलं की खाली लाईनला पाय टच होईल, परंतु इथे फटका दमदार पाहायला मिळाला. बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा पार, आला षटकार. ठिकाणी पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्यात आले. धाबा संख्या धाव फलकावरती 12 धाबा 12 रन्स. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहेत करण धुळे. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, भरपूर वेगाने आले. ते कंप्लीट झाले. सेकंडचा कॉल, इथे 2 धाबा घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा सुद्धा बोलतात. धाबा धाव फलकावरती 14 धावा. धावा येणं गरजेचं आहे, कारण संध्याकाळचं सत्र आहे. थोडंसं बॅड लाईट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल आणि त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी मिळू शकतो सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांना. परंतु धाबा पहिल्या सत्रामध्ये वडवली संघाला येणं गरजेचं आहे, तसा प्रयत्न सुद्धा चालू आहे. 14 धाबा धाव फलकावरती षटक क्रमांक 2 मध्ये. फलंदाज झाला बाद, कॉट बिहाइंड. धक्का क्रमांक या ठिकाणी आणखीन एक लागलेला आहे टीम वडवली संघाला. हे पहिलं सत्र तुम्ही पाहतात आणि या पहिल्या सत्रामध्ये संघाची धाबा संख्या 14 असताना 2 विकेट्स गमावलेत. धाव फलकावरती आहेत. सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहतो करण धुळेच्या विरोधात पहिल्या बॉलवरती षटकार आला, लगेचच कमबॅक. विवेकच्या विरोधात सुद्धा एक चौकार धनराज मात्रेच्या बॅटमधून आला, तिथे सुद्धा त्यांनी कमबॅक केलंय आणि इकॉनॉमिकल षटक त्याने हाताळलं अवघ्या 6 धावांचं. सध्या लॉंग ऑनला ते तैनात आहेत. स्ट्राईक एंडला ऋतिक मात्रे न्यू बॅटर इन ॲट नंबर 4च्या पोझिशनला. धीम्या गतीचा बॉल, गती थोडीशी कमी केली आहे. ड्राईव्ह करत असताना एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय, एक सिंगल आली आहे आणि आता एक सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या धाव फलकावरती 15. मागच्या मॅच मध्ये जवळ 66 धावा कुटण्यात आल्या आणि तो सामना या ठिकाणी जिंकला जे अनुमान जोबेली टीमने कानूर बॉईज कानूर संघाच्या अगेन्स्ट. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि आता इथे वाईट बॉल. अंपायर सिग्नल आपल्याला पाहायला मिळेल. प्रशांत सूर्यराव आहेत मुख्य पंचाच्या भूमिकेत. अतिरिक्त धाव मिळते अतिरिक्त स्वरूपात. 16 धावा 16 रन. कव्हरच्या दिशेने गोपनी सारखी बाट फिरवली आहे
रोशन धुळेने इथे मिस्टेक केली. बॉल चाललाय सीमा पार आणि चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न करण्यात आला, परंतु थोडासा खाली राहिलाय आणि बॉल फरार होतोय सीमा पार. मिळतील धावा 4. धावा इथे अगदी आपण पाहतो कारण धुळेच्या विरोधात आलेले आहेत. एक षटकार सुद्धा पाहिला. 14 धावा. थोडंसं फास्ट खेळायचं विनंती राहील जयमान जोबिली संघाला, कारण ना द्वितीय सत्रामध्ये आमचे अण्णा सांगतात की थोडंसं बॅड लाईटचा सामना जरूर करावा लागेल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. आणखीन एक विकेटचं पतन होईल कारण धुळेला मिळेल सफलता. फलंदाज बाद या इनिंग मधील 2 विकेट्स त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत. धक्का आणखीन एक लागलाय वडवली संघाला. फलंदाज बाद. षटक आणि आता शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक आपण पाहतो शेवटचा अंतिम आणि आता अंतिम षटकामध्ये महेंद्र धुळीच्या विरोधात पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. वेगाने प्रत्युत्तर देत असताना खेचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट. षटकार. अगदी आपण पाहिलं तर हिट मान सारखा हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. जबरदस्त बॅटिंग आहे. धावा होत आहेत आणि आता 27 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ चालू असताना महेंद्रच्या विरोधात आक्रमणाला सुरुवात झाली आहे. डेट ओव्हर. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसलाय. अजय धुळे येत आहे डाऊन द बॉल आणि इथे झेल त्यांनी टिपली आहे. फलंदाज बाद. खेळ शेवटचा अंतिम षटक. 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. चला फास्ट खेळायचं. आयोजकांच्या सुद्धा सूचना येतात कारण 2 दिवस आपण सुरुवातीला अंडर फ्लड लाईट्स मध्ये सामने खेळवलेले. शेवटचे बॅलन्स सामने. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड ड्राईव्ह. एक सिंगल आली आहे. रोशन धुळे येतात वेगाने आणि एका धाबेच्या मदतीने 28 धावा. षटक क्रमांक आपण पाहतो या ठिकाणी तिसरं प्रगती पथावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. स्ट्राइक एंडला ऋतिक मात्रे. नॉन स्ट्राइक एंडला श्री. स्विच हिट. फटका चांगला आहे. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्र धुळेच्या विरोधात आला षटकार. स्विच हिटच्या माध्यमातून धावा मिळतील 6. टीम शाहूराजे वडवली संघाला मिळतील धावा 6. 6 धावा आहेत लक्षात असू द्या. आणि आता टीमची टोटल 34.
शेवटचा बॉल आहे. चला जास्त लवकरात लवकर सामना स्पीडअप करा कारण शेवटचा बॉल जो राहिला महेंद्र धुळेच्या नामावरती. फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. 34 धाबा आणि आता 35 धाबांचं लक्ष आणि 35 धाबांचं लक्ष टीम वडवली संघाच्या विरोधात जन्मा जोबेली संघाला. आणि द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल या ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मधून राहुल चव्हाण सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच माहिती धुळे सर ज्यांचा आवाज आपण ऐकला. या मॅचमध्ये टार्गेट आता सेट झाले 18 चेंडूमध्ये 35 धाबा इथे बनल्या गेल्या. 36 धाबांचं टार्गेट तुम्हाला या मॅचमध्ये जरूर पार मिळेल. चला करण थोडंसं लवकर जा कारण 35 धाबा झाले त्यामुळे 36 धाबांचं टार्गेट आहे. थोडंसं फास्ट खेळा कारण आज फ्लड लाईट ऑन होणार नाहीये याची आपण नोंद घ्यायची. पंच फक्त 1 मिनिट थांबा. टार्गेट 35 आहे की 36 आहे ते आपण चेक करतोय. पस्तीस धावांचं टार्गेट आहे कारण 34 धावा बनल्यात. धनराज म्हात्रे गोलंदाज रोहन कांबळे येतात गोलंदाजी बार्क वरती. 35 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सलामी जोडी आता दाखल झाली मैदानाच्या. तुम्ही पाहताय करण धुळे आणि त्याच्या साथीर फरदा दाखल झालाय. परंतु गेम ऑन लेट्स प्ले दोन्ही टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. डीप मध्ये खेळाडू डाई लगत असताना इथे झेल टिपला. कॅच ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. खरं तर याच्या माध्यमातून पूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट झेल इथे टिपलाय आणि अखेर पहिला मरबर्ती बदलापूरचा बंडर बॉय करण धुळेला मैदान सोडावं लागेल. फरदत बाद. चला पाणी घेऊन जा.
चला खरं तर डाईव्ह लगावत असताना जेल सूर मारत असताना पकडलाय, परंतु खेळाडूचा डोका मी म्हणेन जमिनीवरती आदळलाय, त्यामुळे थोडंसं त्याला दुखापत झाली. चला जर जास्त दुखापत असेल तर खेळाडूला बाहेर येऊ द्या. 12वा खेळाडू जाईल मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक म्हात्रेनं हा जेल इथे स्वीकारला. सकाळच्या सत्रामध्ये देखील 2 जेल त्याने स्वीकारले होते. तोच खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि त्याने एक चांगला जेल तिथे स्वीकारला. फलंदाज बाद झालाय. करण धुळेने आता मैदान सोडलंय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, महेंद्र धुळे. टार्गेट या मॅच मध्ये आपण पाहतोय 35 धावांचं. पहिल्या बरोबरती करण धुळेला मैदान सोडावं लागलंय आणि आता नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा रोहन सज्ज होतोय. ऑन साइडला खेळलाय महेंद्र धुळे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आता वेगाने पुढे सरकत असताना 4 आकड्यावरती टीमची टोटल तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. बॅट आणि बॉलचा इथे संपर्क नाहीये. डॉट बॉल. एक चौकार जरूर आलाय, परंतु रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं होतं. ऋतिक म्हात्रेनं रिव्हर्सचा फटका खेळला, तिथे षटकार त्याने वसूल केला होता आणि आता देखील इथे तोच प्रयत्न महेंद्र धुळेचा आपल्याला जरूर पाहायला मिळेल. डॉट बॉल. ऑन साइडला खेळलाय. हा देखील फटका चांगला आहे. इथे देखील धाबा चांगल्याच मिळतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. भरपूर वेगाने पुढे सरकत असताना टीमची टोटल 10 याकड्यावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. या मॅच मध्ये टार्गेट 35 धावांचं होतं. अजूनही 25 धावांची गरज आहे. अजूनही आपण पाहिलं तर शेवटचे 14 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे, कारण 4 बॉलचा खेळ संपन्न झालाय. 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. या मॅच मध्ये गोलंदाज रोहन वरती आक्रमण चढवलाय. महेंद्र धुळेच्या बॅटमधून 3 बॉलवरती 10 धावा त्याने वसूल केल्यात. अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडबली याची आपण नोंद घ्यायची. गोलंदाज सज्ज होता. इथे देखील हा ट्रॅकर होता. बॅटची कडा घेतली, दरम्यान कुणाल म्हात्रे यांच्याकडून झाली चूक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. चौदा आकड्यावरती तुम्हाला धावफलक जरूर पाहायला मिळेल. महेंद्रच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 14 धावा त्याने वसूल केल्यात. देवा बरबंत म्हणावं लागेल, कारण चौकार इथे आलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, शेवटचा बॉल एक सिंगल एक मिळण्याचा प्रयत्न होतोय. निलेश होते, निलेश भोईर बॉलला उचलण्यामध्ये थोडासा वेळ घेतलाय. बॅकअप चांगला बाल मिळतोय. जरूर इथे स्ट्राईक सुद्धा ठेवायचे महेंद्र धुळेला, त्यामुळेच त्याने एक सिंगल धाव इथे एक पडली आहे. त्यामुळे आता धावफलक पुढे सरकत असताना 15 धावा धावफलकावरती जोडले गेले. या मॅच मध्ये अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. क्षेत्ररक्षण लगेच विखुरलेल्या अवस्थेमध्ये लावा. टीम नवीन बडबली. बारा चेंडूचा खेळ आता या शिल्लक या मॅच मध्ये. 20 धावांची गरज आहे. आलेला चौकार, कुणाल म्हात्रेकडून झालेली चूक किती महागात पडेल टीम नवीन बडबलीला या मॅच मध्ये ते देखील आपण पाहणार आहोत.
गोलंदाज रोहित येतोय, रोहित सोनावणे हा गोलंदाज आता मैदानावरती दाखल झाला. षटक क्रमांक दुसरा हाताळत असताना पहिला बॉल लाईन चेक करावी लागेल. इथे नक्की घडलंय काय, पंच इशारा करतील आमच्यापर्यंत, पंचाचा इशारा जरूर पोहोचेल. दोन्ही पंच आता सल्ला मशवरा करतील, आता नंतर एक चांगला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. नक्की घडलंय काय. व्हाईट बॉल. बारा चेंडूचा खेळ आता शिल्लक या 5 मध्ये 19 धाबांची गरज टीम जोबिली संघाला. इथे पुन्हा एकदा लाईन चेक करावे लागेल. पंच बोलतायत, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 12 चेंडूमध्ये आता 18 धाबांची गरज आहे. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज. तुम्ही पाहताय हैदराबादवरती रोहित सोनावणे, चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये त्याला देखील करावं लागेल, कारण या मॅच मध्ये आपण पाहतोय जवळ आता 18 धाबांची गरज आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे उपस्थित होते, दरम्यान चेंडूला त्यांनी थांबवलं, त्याचं कौतुक व्हायला. एक सिंगल धाब इथे मिळेल. धावफलक पुढे सरकत असताना अजूनही 17 धाबाची गरज. 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अंधार देखील पडत चाललाय. बॅड लाईटचा इथे मात्र सामना करावा लागेल का या मॅच मध्ये, कारण आज आयोजन कमिटीने सांगितलं की फ्लड लाईट इथे ऑन होणार नाही आहे, याची आपण काळजी घ्यायची आणि लवकरात लवकर खेळायला सुरुवात करा. ऑन साइडला खेळलाय विवेक गायकवाड, मैदानावरती दाखल झाला, त्याच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर. चोवीस धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 35चं टार्गेट या मॅच मध्ये, त्यामुळे अजूनही आपण जर पाहिलं तर 11 धाबाची गरज आहे. अजून एक चांगला फटका, हा देखील बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल, षटकार. इथे देखील बेगीर करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु प्रॉपर बॅटवरती नव्हता. नाराज आहेत स्वतःच्या कामगिरीवरती विवेक गायकवाड. 5 धाबाची गरज. खोदून काढण्याचा प्रयत्न जरूर होता. बॉलर बॅकड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुढे फसला आणि अखेर डॉट बॉल. गुरदास जीवतोय. बिगिट करण्याचा प्रयत्न, सलगचा तिसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला. पंचाकडे अपील करतात, पंच सहमत नव्हते. इथे गोलंदाजी चांगली होती या मॅच मध्ये, 2 षटकार जरूर आलेत, परंतु तरी देखील गोलंदाजी आता चांगले पाहायला मिळेल. या मॅच मध्ये समीकरण तुम्हाला पाहायला मिळतोय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक, जिंकण्याकरिता 5 धाबाची गरज. इथून जोबेली संघाला जिंकायचं जरूर, परंतु आता 2 सामने जिंकल्यानंतर इथून नवीन बडबली संघाला देखील हार नाहीये मंजूर, आणि त्यासाठी मैदानावरती प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडूमध्ये इथे आपण पाहतोय जवळ 20 धाबाची गरज होती. 3 बॉल मध्ये आपण पाहिल्या जवळ 15 धाबा वसूल केल्या होत्या टीम जोबेली संघानं, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती आपण पाहतोय पुन्हा बीट केलं, आणि अखेर आता समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता टीम जर्मन जोबेली संघाला अजूनही 5 धाबाची गरज. चला मात्र सुरुवात करा. यश भोईर हा गोलंदाज आता मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये यश कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहावं लागेल.
गोलंदाज सज्ज होतोय यश. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर होता महेंद्र धुळेचा, तो प्रयत्न पूर्णपणे अपयशी राहिला. या मॅच मध्ये आता समीकरण उरले येणारे 5 बॉल 5 धाबाची गरज. सिंगल डबलला इथे मात्र प्राधान्य देतील का, इथून मोठा फटका खेचतील या मॅच मध्ये, कारण सूर्यदेवता देखील आता असताना गेले, त्यामुळे आता मैदानावरती चेंडू देखील कमी दिसतोय. या मॅच मध्ये कशा प्रकारची कामगिरी करतील टीम नवीन बडबडी त्यांच्या विरोधात तुम्ही पाहता मैदानावरती जोबेरी संघ उतरला. या मॅच मध्ये आपण पाहतोय 35 धाबाचं टार्गेट सेट करत असताना 6 चेंडू 5 धाबाची गरज असताना पहिला बॉल निर्धाव आला. इथे फटका चांगला आहे, ऑन साईडला बडबडला, डीप मध्ये खेळाडू उपस्थित, बॉल उचलण्यामध्ये थोडा वेळ घेतला, एक सिंगल तर एक पडली, सिंगल वरती थांबावं लागेल या मॅच मध्ये, कारण विवेकला स्ट्राईक हवी आहे. 2 षटकार विवेकने ठोकलेत या मॅच मध्ये. अजूनही आता 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये जिंकण्याकरिता 4 धाबाची गरज. सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे, कारण सरड्यासारखा रंग बदलणारा क्रिकेट याच खेळात तर म्हटलं जातं, आणि तोच खेळ तुम्हाला मैदानावरती पार मिळेल. 4 बॉल 4 धाबाची गरज. इथे सुपला शॉट मारण्याचा प्रयत्न आणि सामना इथे मात्र झालाय फिनिश. सामना जिंकलाय टीम जर्मन क्रिकेट संघ जोबेरीनं. अभिनंदन, सुपर 5 मध्ये ते दाखल झालेत. आणि आता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. टीम शाहूराजे क्रिकेट संघ नवीन बडवली, तुम्ही देखील चांगलं खेळलात, प्रेक्षकांची मनं तुम्ही या स्पर्धेमध्ये जिंकलात, आणि तुमचं आम्ही कौतुक करू.